नमस्कार. मी कानिफनाथ काकडे, अध्यक्ष व संस्थापक ड्रीम फ्युचर फाउंडेशन. आज गेली 11 ते 12 वर्षापासून संस्था शिक्षण क्षेत्रामध्ये आणि इतर विविध क्षेत्रामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये काम करते. जसं की ड्रीम फ्युचर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे, ही गेली 10 ते 12 वर्षापासून गव्हर्नमेंटच्या जे काही एक्झाम असतील त्या एक्झाम कंडक्ट करण्यामध्ये किंवा सेंटर बुकिंग असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये काम करते, ज्याचा म्हणजे खूप मोठा अनुभव त्या संस्थेकडे असून दुसरी संस्था ड्रीम फ्युचर फाउंडेशन, ज्याची स्थापना 2022मध्ये झाली आणि ही संस्था समाजामध्ये राज्यभरामध्ये पूर्णपणे विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक जे काही संधी आहे, अनेक जे काही प्रोजेक्ट आहे हे चांगल्या रीतीने या ठिकाणी चालवते. ज्याच्यामध्ये उद्योजकांना ट्रेनिंग देणं असेल, गव्हर्नमेंटचे जे काही MSMEच्या माध्यमातून जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम चालवणं, स्किल इंडियाचे जे काही उपक्रम आहेत ते उपक्रम लोकांपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं हे काम संस्था करते. गेली अनेक दिवसापासून हे काम करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी पकड किंवा मोठं काम संस्थेने आत्तापर्यंत केलेलं आहे. महाराष्ट्रभरात अनेक जागेवरती स्वतःचे एक्झाम सेंटर आहेत. त्यानंतर बाकीच्या मुलांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम संस्था या ठिकाणी राबवते. आणि हे राबवत असताना विशेष म्हणजे जे काही जग अलीकडच्या काळामध्ये बदलतं आहे, जगामध्ये AIचे वारे आता या ठिकाणी झपाट्याने वाहू लागले. डिजिटल दुनिया आपण म्हणतो की जग हे डिजिटल दुनियेकडे आता पदार्पण होत आहे. आणि हे होत असताना जो काही आपला तळागाळातला जो काही विद्यार्थी आहे, तो शहरी असो किंवा ग्रामीण असो, अशा विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध करून देणं, त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करणं आणि त्यांना एक मोठ्या उंचीवरती घेऊन जाणं हे आज काळाची गरज आहे. आणि संस्थेला ही गरज या ठिकाणी जाणवली, कारण वेगाने बदलणारं जे काही जग आहे, ज्याच्यामध्ये AI असेल, रोबोटिक्स असेल, त्यानंतर डिजिटल टेक्नॉलॉजी असतील, अशा गोष्टी येणाऱ्या काळामध्ये ह्या विद्यार्थी कसा ॲक्सेप्ट करतोय किंवा जो काही व्यक्ती असेल, कोणताही व्यक्ती हे कसं ॲक्सेप्ट करणार आहे, हा कसा स्वीकारणार आहे आणि हे स्वीकार करत असताना त्यांना काही गोष्टी आपल्याला वेगळ्या पद्धतीने कसे देता येतील याची गरज खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जाणवायला लागली. जसं आपण पाहतो की आज कुठलीही भरती जर निघली तर भरतीमध्ये जागा जर पाहिलं तर 200-300 जागा असतात किंवा 400-500 जागा असतात. परंतु त्या 400-500 जागांसाठी लाखो फॉर्म त्या ठिकाणी येत असतात, लाखो विद्यार्थी ते एक्झाम देतात आणि याच्यामधून संधी फक्त तुरळक लोकांना भेटते. परिणाम असा झाला की विद्यार्थ्यांमध्ये जे काही न्यूनगंड तयार झाला की अभ्यास करायचा, कशासाठी करायचा, बऱ्याच जणांना हे समजतही नाही. आणि आपण जे काही करतो आज विद्यार्थ्याची जे काही कौशल्य आहे किंवा विद्यार्थ्यांना जर जज करायचा जर आपण प्रयत्न करत असाल तर हे विद्यार्थ्यांना चेक करण्याचं माध्यम फक्त आपण मार्क ठेवलेले की मार्कांवरती विद्यार्थी हुशार आहे का कसा आहे हे आपण समजून घेतो. परंतु महत्त्वाची गोष्ट आहे की संस्था ज्यावेळेस हा प्रोजेक्ट उभारत होते किंवा हा चालू करत होते त्यावेळेस संस्थेला अशी गरज वाटली की हे सुरू करत असताना काही प्रश्न आमच्यासमोर डोळ्यासमोर आले की जे प्रत्येकाला पडतात की आपण आपल्या मुलांना नेहमी विचारतो की बाबा तुला मार्क किती पडले, पण त्यांना आपण नक्की विचारायला पाहिजे की तुझ्याकडे जर एखादी समस्या आली तर त्या समस्येकडे तू कसा पाहतोस, तू तर्क करून त्याची उत्तरं शोधतोस की कसा शोधतोय, तुला नवीन गोष्टी शिकायला काही उत्सुकता तुझ्याकडे आहे का, तुला शिकावं वाटतं का, कारण जग हे बदलतंय, उद्याचं जग हे अतिशय वेगळं असणार आहे. आणि हे जग बदलत असताना आजचा विद्यार्थी बदलणं ही खूप मोठी गरज आहे. आणि ही गरज ओळखून संस्थेने या ठिकाणी एक नवा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. कारण आजच्या काळामध्ये जर आपल्याला यशस्वी जीवन जगायचं असेल तर फक्त गुण आपल्याला पुरेसे नाही आहे, तर त्या गुणासोबत कौशल्य आणि विचार करण्याची क्षमता ही सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच आपण या ठिकाणी राज्यस्तरीय प्रज्ञावंत परीक्षा 2026-27 हा जो काही प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म आपण सगळ्यांसाठी उभा करून देतो आहे. एक प्लॅटफॉर्म असा असणार आहे की ज्याच्यावरती विद्यार्थी स्वतःहून येतील आणि स्वतःमध्ये असणारं जे काही स्किल असेल, स्वतःकडे असणारं जे काही कौशल्य असतील, हे कौशल्य शोधण्याचा तो प्रयत्न करणार आहे की त्यांची जी काही क्षमता आहे ही क्षमता त्यांना कशी ओळखून घ्यायची, कशी शोधायची याची संधी देणारा हा प्लॅटफॉर्म असणार आहे. आणि हा प्लॅटफॉर्म त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेला त्या शाळेच्या म्हणजे पुढे जाऊन शालेय अभ्यासक्रमाच्या पुढे जाऊन एक मोठं व्यासपीठ आपण तयार करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि हे करत असताना ड्रीम फ्युचर फाउंडेशन ही जी काही संस्था आहे हे विद्यार्थ्यांसाठी जसं मी आत्ता सांगितलं की राज्यस्तरीय व्यासपीठ या ठिकाणी उभं करून दिलं जातं आहे आणि त्याच्यातूनच साकारली जाते ती म्हणजे राज्यस्तरीय प्रज्ञावंत परीक्षा 2027.
मग आता ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा नेमकं कशी आहे, याचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार, हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. कारण ही परीक्षा घेण्याचं कारणच असं आहे की आज जर पाहिलं आपण की 1ली ते 8वीपर्यंत जे काही विद्यार्थी आपले शिक्षण घेत आहे, तर यांना प्रत्येक वर्षी पुढच्या वर्गात घेऊन जायचं आहे. जरी विद्यार्थ्याकडे नॉलेज नसेल, स्किल नसेल, तरीसुद्धा त्यांना नापास करता येत नाही. आणि जर विद्यार्थी नापास करता येत नसेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये जे काही निर्माण होणारी स्पर्धा आहे, ही स्पर्धा त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. विद्यार्थ्याला स्वतःचं कौशल्य या ठिकाणी समजत नाही की माझ्याकडे किती कौशल्य आहे. आणि पुढच्या ज्या काही परीक्षा आहे, 8वी झाल्याच्या नंतर आपण विचार करतो की 9वी 10वीच्या ज्या परीक्षा आहे किंवा 11वी 12वीपर्यंत होणाऱ्या परीक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे. याच्यामधूनही विद्यार्थ्यांचं खरं कौशल्य या ठिकाणी समजत नाही. परंतु विद्यार्थ्यांचं कौशल्य आपल्याला नक्की समजतं, आणि ते म्हणजे की जसं CETची एक्झाम असतील, नीटच्या एक्झाम असतील, किंवा पुढे चालून ज्या काही एंट्रन्स एक्झाम असतात, त्या एंट्रन्स एक्झाम अतिशय कॉपीमुक्त वातावरणामध्ये घेतल्या जातात. आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजतं की आपल्याकडे नॉलेज किती आहे. आणि तोपर्यंत विद्यार्थ्यांची नक्की वेळ निघून गेलेली असते. कारण पुढची पिढी, पुढचा काळ जो आहे तो अतिशय स्पर्धेचा काळ आहे. आणि त्यावेळेस जर वेळ निघून गेली तर काहीही आपल्या हातात राहत नाही. त्यासाठी आपण एक विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून देतोय की विद्यार्थ्यांना 1लीच्या वर्गापासून ते 10वीपर्यंत, म्हणजे ह्या परीक्षेमध्ये 1ली ते 10वीचा वर्ग जो आहे हे समाविष्ट विद्यार्थी होऊ शकतात. आणि प्रत्येक वर्गाला या ठिकाणी एक्झाम देण्याची संधी आपण त्या ठिकाणी देतोय. की ही जी काही राज्यस्तरीय प्रज्ञावंत परीक्षा आहे, ही परीक्षा सगळ्यांसाठी अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण डिझाईन केलेला हा प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 4 विषयांवरती आपण ही एक्झाम कंडक्ट करतोय, ज्याच्यामध्ये तुमचा इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असतील. हे 3 विषय आपल्या रेग्युलर अभ्यासक्रमामधलेच असतील, शालेय त्यांच्या वर्गानुसारचेच असतील. परंतु महत्त्वाचा सब्जेक्ट आपण याच्यामध्ये घेतला आहे तो म्हणजे फ्युचर स्किल. कारण काळानुसार विद्यार्थी बदलणं गरजेचं आहे. आणि तो फ्युचर स्किल हा जो काही सब्जेक्ट आहे, हा त्यांना तेच शिक्षण देणार आहे की ज्याची त्यांना येणाऱ्या काळामध्ये गरज असणार आहे. कारण आज विद्यार्थ्यांना आपण पाहतो की प्रत्येक गोष्टीचे धडे आपण लहानपणापासून द्यायला पाहिजे. कारण गंमत अशी झाली, आपली जी काही शिक्षण पद्धती आहे, समोर एखादं झाड आहे आणि त्या ठिकाणी सगळे समजा माकड असेल, हरिण असेल, वाघ असेल, घोडा असेल, हे सगळे बसलेले आहे. आणि सगळ्यांना सांगितलं आहे की बाबांनो तुम्हाला सगळ्यांना झाडावरती जायचं आहे. पण प्रामुख्याने जर आपण विचार केला तर झाडावरती तोच जाऊ शकतो ज्याच्यामध्ये जो गुण आहे. आणि त्या झाडावरती जाण्याची क्षमता फक्त माकडामध्ये आहे. माकडच त्या झाडावरती जाणार आहे. अगदी आपली शिक्षण पद्धतीमध्ये आपण तेच पाहतो की सगळ्यांना एकसारखं शिक्षण दिलं जातं. परिणाम असा होतो की काही विद्यार्थी पुढे जातात आणि काही विद्यार्थी ते अभ्यासामधून किंवा शालेय शिक्षणापासून बाजूला जातात. तर आपल्याला हा जो काळ आहे, कारण डिजिटल युगामध्ये आपण जपानचं जर उदाहरण घेतलं तर तिकडे प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. आपल्या विद्यार्थ्यांकडे प्रॅक्टिकल नॉलेज नाही आहे. तर आपला जो काही फ्युचर स्किलचा सब्जेक्ट आपण विद्यार्थ्यांना देतोय, याच्यामध्ये प्रॉपर त्यांना म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज आपण देणार आहोत. AI काय आहे याची जाणीव त्यांना आत्तापासून झाली पाहिजे. कारण वेळ निघून गेल्याच्या नंतर जर ते त्यांना शिकवत बसलं तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. पण त्याचं जर आत्तापासूनच आपण त्या मुलांना त्या गोष्टी जर शिकवायला सुरुवात केली तर नक्कीच मुलं त्याला ॲक्सेप्ट करतात. साधं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं, छोटा मुलगा घरामध्ये असू द्या, 1, 2 वर्ष, 3 वर्षाचा तो मुलगा असू द्या, त्याच्या हातात जर मोबाईल दिला तर त्याला जे पाहिजे ते त्या ठिकाणी मोबाईलमध्ये चालू करतोय. यूट्यूबचे व्हिडिओ तो स्वतःहून पाहतोय. मग हे जे स्किल आहे हे त्याने प्रॅक्टिकली अनुभव घेतला म्हणून ते स्किल त्याच्याकडे आलेलं आहे. तर आणि 2री 3रीच्या मुलाचं आपण पाहतो, त्याला इंग्लिशही माहीत नसतं, त्याला काहीच माहिती नाही आहे, त्याला वाचता येत नाही, परंतु तो मोबाईल नक्की त्या ठिकाणी ऑपरेट करतो. आज गरज तशीच आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे डिग्री किती आहे याच्यापेक्षा तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज किती आहे याची गरज खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. आणि म्हणून आपण ही परीक्षा या ठिकाणी सुरू करतोय. परीक्षेमध्ये 4 विषय असणार आहेत. जसं की मी आत्ता सांगितलं, इंग्रजी असणार आहे, गणित असणार आहे, बुद्धिमत्ता असणार आहे आणि फ्युचर स्किल. हा फ्युचर स्किल आधुनिक जगाचं एक ओळख असणार आहे की ज्याच्यामध्ये ओव्हरऑल सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहोत. आणि परीक्षेमध्ये हे 4 विषयांवरती आपण एक्झाम घेणार. ही परीक्षा 12 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. आणि परीक्षेमध्ये जे काही सहभागी होणार आहेत प्रत्येक तालुका स्तरावरती आपण ही एक्झाम कंडक्ट करणार आहोत. याच्यामध्ये आपण 2 ऑप्शन विद्यार्थ्यांना देतोय की ऑफलाईन आणि ऑनलाईन. ज्यांना ऑफलाईन पाहिजे असेल त्यांना ऑफलाईन एक्झाम देता येईल, ज्यांना ऑनलाईन एक्झाम पाहिजे असेल त्यांना ऑनलाईन एक्झामचं आपण सोय त्या ठिकाणी करून देतोय. ह्या एक्झाममध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना जो काही शुल्क आहे, जी परीक्षा फीज आपण पाहतो, तर ही परीक्षा फीज 1ली ते 4थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ₹250 आहे.
₹250 आणि 5वी ते 10वीपर्यंतचे जे काही विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेची फीज ₹350 असणार आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा फीज आणि आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना मोबाईल ॲप आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस त्या मोबाईलमध्ये दिलेला असणार आहे. त्या टॉपिकवर प्रत्येक टॉपिकच्या नोट्स असणार आहेत. त्यानंतर प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ लेक्चर आपण त्या ठिकाणी देतो आहे की लाईव्ह लेक्चरसुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टर वाईज त्यांना युनिट टेस्ट आपण जे म्हणतो की तेही टेस्ट त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आणि हे अगदी एकाच फीजमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची डबल फीज घेतली जाणार नाही. एकच फीज विद्यार्थ्यांसाठी असेल ज्याच्यामध्ये विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये सहभागी होतील आणि सहभागी झाल्याच्या नंतर त्यांना मिळणारा जो काही अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रमसुद्धा त्यांना याच फीजमध्ये आपण उपलब्ध करून देतो आहे. आज जर पहिलं आपण एखाद्या विषयाचे जर क्लास लावायचे म्हटलं तर 2 ते 3 हजार रुपये या ठिकाणी फीज घेतली जाते, परंतु आपण अवघ्या ₹350 त्यांना क्लास म्हणजे परीक्षेचं संधीही उपलब्ध करून देतोय, व्यासपीठही मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहे आणि त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे तोही आपण याच्यामध्ये त्यांना उपलब्ध करून देतोय. आणि यानंतर याच फीजमध्ये विद्यार्थ्यांची आपण एक खूप महत्त्वाची टेस्ट म्हणजे ज्याला आपण करिअर टेस्ट म्हणतो, कारण विद्यार्थी नेमकं कोणत्या दिशेने गेला पाहिजे हे आज समजत नाही आहे, पालकांनाही समजत नाही आणि विद्यार्थ्यांनाही समजत नाही. त्यासाठी आपण एक प्रॉपर जसं पाठीमागे बोर्डानेच कल चाचणी सुरू केली होती अगदी त्याच धर्तीवरती आपण सुद्धा या ठिकाणी एक करिअर टेस्ट प्रत्येक विद्यार्थ्याची करून घेणार आहोत, ज्याची किंमत आम्ही ₹500 फीज घेतो, परंतु प्रज्ञावंत परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही परीक्षा मोफत असणार आहे की ज्याची एकही रुपये आम्ही या ठिकाणी फीज घेणार नाहीत. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मोबाईल ॲप आपण या ठिकाणी देणार आहोत की जेणेकरून विद्यार्थी त्याचं पूर्णपणे एज्युकेशन जे आहे ते त्या मोबाईल ॲपवरनं पण घेऊ शकतात. आणि त्याचबरोबर ही परीक्षा जी आहे ती 12 जानेवारीला झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण बक्षिसं ठेवलेले आहे. जसं की राज्यस्तरीय परीक्षा जर असेल तर त्याला ही जी परीक्षा आहे एकूण आपण 5 गटांमध्ये घेणार आहोत. जसं की पहिली आणि दुसरीचा एक गट आहे, तिसरी आणि चौथीचा एक गट आहे, त्यानंतर 5वी 6वी 7वी 8वी आणि 9वी 10वी असे 2-2 वर्गाचे मिळून एक गट आपण या ठिकाणी केला. असे एकूण 5 गट असणार आहेत आणि ह्या 5 गटांची जी परीक्षा असणार आहे त्या परीक्षेवरती 5 गटांना स्वतंत्रपणे आपण बक्षीस योजना या ठिकाणी देतो आहे. जसं की राज्यस्तरीय याच्यामध्ये प्रथम बक्षीस आपण ठेवलेलं आहे ₹51,000. हे ₹51,000 बक्षीस 5 गटांना वेगवेगळं भेटणार आहे. त्यानंतर द्वितीय बक्षीस जे आपण याच्यामध्ये ठेवलं आहे की जो राज्यामधून दुसरा क्रमांक घेणार आहे त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ₹21,000 बक्षीस आहे आणि 21,000चे एकूण 5 बक्षिसं राज्यस्तरावरती असतील प्रत्येक गटाला. आणि त्यानंतर तृतीय जो येईल तिसरा क्रमांक जो मिळवणार आहे त्या विद्यार्थ्याला ₹11,000 बक्षीस. असे 11,000चे सुद्धा एकूण 5 बक्षिसं आपण या ठिकाणी देणार आहोत. हे झाले राज्यस्तरावरील बक्षीस. त्यानंतर येतात जिल्हा स्तरावरती. तर जिल्हा स्तरावरती जे काही बक्षीस आहे तर त्याच्यामध्ये प्रथम येणारा जो विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्याला ₹21,000 पहिलं बक्षीस आहे. आणि या ठिकाणी सुद्धा हे स्वतंत्र गटानुसार परत बक्षिसं म्हणजे एकूण 5 बक्षिसं जिल्हा स्तरावरती दिली जातील. त्यानंतर द्वितीय बक्षीस जे आहे ते आहे ₹11,000 की दुसरा क्रमांक जिल्ह्यामध्ये जो विद्यार्थी घेईल त्याला ₹11,000 बक्षीस असणार आहे. आणि तिसरा क्रमांक जो विद्यार्थी घेणार आहे त्यालाही ₹5,000 बक्षीस असणार आहे. हे सर्व बक्षिसं एकूण 5-5 गटामध्ये आपण देणार आहोत. 5 गटांना स्वतंत्र बक्षिसं असतील. त्यानंतर तालुका स्तरावरती जो काही विद्यार्थी प्रथम येईल त्या प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला ₹2100 बक्षीस, द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्याला ₹1100 बक्षीस आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याला ₹700 बक्षीस असे वेगवेगळे बक्षीस आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. आता हे बक्षिसं झाले जे विद्यार्थी याच्यामध्ये स्वतःचा क्रमांक मिळवतील आणि त्यांना ते बक्षीस भेटेल. परंतु असे विद्यार्थी राहतील की जे सहभागी झाले परंतु त्यांना बक्षीस भेटणार नाही. परंतु अशा विद्यार्थ्यांना आपण संस्थेकडनं प्रमाणपत्र देणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे विद्यार्थ्यांना रँकिंग आपण याच्यामध्ये देतो आहे. जसं की आपण आत्ता पाहतो नीट एक्झाममध्ये UPSC एक्झाममध्ये जे काही रँकिंग असतात त्या रँकिंग आपण याच्यामध्ये देतो आहे की तो विद्यार्थी नेमकं महाराष्ट्र लेवलवरती कोणत्या रँकिंगला आहे, त्यानंतर जिल्हा स्तरावरती कोणत्या रँकिंगला आहे, तालुका स्तरावरती कोणत्या रँकिंगला आहे. आणि याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. त्यांच्यामध्ये अभ्यास करण्याची जी काही भावना आहे ती जागृत होणार आहे. प्रत्येकाला व्यासपीठ मिळणार आहे आणि ही जी काही संधी असणार आहे ह्या संधीचं सोनं करण्याची क्षमता किंवा त्याची तयारी ह्या विद्यार्थ्यांना भेटल्यामुळं हा विद्यार्थी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढे जाऊ शकतो अशी मला अपेक्षा आहे.
आणि जसंही आज आपण पाहतो की आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडे व्यासपीठ नसल्यामुळं विद्यार्थी तेवढे पुढे जात नाही, परंतु आपण हे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून करतोय. प्रत्येकाने याच्यामध्ये नक्की सहभागी झालं पाहिजे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही एक्झाम द्यावी आणि ही एक्झाम देत असताना जे काही शाळा असतील तर शाळेने सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काय भाग घेतला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आज प्रत्येक शाळेतला विद्यार्थी जर चमकला, विद्यार्थी जर पुढे गेला तर त्या शाळेचं नाव होत असतं आणि शाळेचं नाव करण्यासाठी आपल्याकडच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. तर आम्ही प्रत्येक शाळेला या ठिकाणी आव्हान करतो की त्या शाळेने आपल्याकडचे असलेले जे जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेमध्ये आपण त्या ठिकाणी बसवावे. आम्ही शाळेला याच याच्यामध्ये ERP सॉफ्टवेअर, कारण जग बदलतं, AI दुनिया आहे आणि आज शाळासुद्धा ऑनलाईन झाल्या पाहिजे. जसं आपण उदाहरण पाहतो, आपण सर्वांनी पाहिलं एक काळ असा होता की